मुगाच्या डाळीच्या वड्या एकदा केल्या की वर्षभर फुरसत असते। हा वाळवणीचा पदार्थ आहे, त्यामुळे हा आपण उन्हाळ्यातच करतो। या मुगाच्या वड्या करताना 2 असे इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकायचे आहे, जे की या वड्यांना पौष्टिक तर बनवणारच, पण टेस्टीही तेवढ्याच लागणार। कधी भाजीचं नसलं की मग अशा काही गोष्टीची आपल्याला आठवण येते, किंवा घाईघाईमध्ये टिफिन वगैरे बनवायचं असेल त्यावेळेससुद्धा। त्यामुळे चला वेळ न घालवता वड्यांना सुरुवात करूया आणि मस्त अशा पौष्टिक आपण वड्या करून घेऊया। मुगाची डाळ आहे ही, एक छिलकेवाली येते, एक बिना छिलकेवाली। तर बिना छिलकेवाली घेतलेली आहे मी। तर 3 ग्लास मुगाची डाळ घेतलेली आहे, म्हणजे साधारण किलोच्या जवळपास असेल। तर याला छान 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकायची। पहिले त्याच्यामधलं साफ करून टाकायचं खडे वगैरे असतील तर, आणि नंतर 2 ते 3 पाण्याने चांगली स्वच्छ धुवायची। आता मी हे पाणी जे आहे ते जमा करणार आहे एका गंजामध्ये, आणि हे पाणी मी माझ्या झाडांना टाकणार आहे। याने जे आहे प्लांटची ग्रोथ चांगली होते, आणि हेल्दी जे आहे ना पानं किंवा फुलं जे असतील ना ते हेल्दी निघतात, किंवा हेल्दी तयार होतात, पानं छान टवटवीत दिसतात। तर हे पाणी मी आपल्या झाडांना टाकणार आहे। आता डाळ धुवून झालेली आहे, तर मी ते एका पसरट भांड्यामध्ये घेणार आहे। खोल गंज वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवलेली आहे। याला छान जे आहे ना याच्यामध्ये 2 चम्मच मेथीचे दाणे घेतलेले आहे। तर भिजवल्यानंतर याच्यामध्ये टाकून द्यायचं। आता ही डाळ 4 ते 5 तासासाठी चांगली भिजवत ठेवायची। मी सकाळी 6 वाजता टाकलेली, तर 10 वाजता छान भिजली होती। आता छान डाळ चांगली भिजून झालेली आहे। 6 वाजता सकाळी टाकली होती, त्यानंतर मी 10 साडेदहाला वगैरे ही काढली। कामं वगैरे होऊन जातात आपले सकाळी जर भिजत टाकले तर। जेव्हा तुम्ही उठत असाल 5 वाजता 6 वाजता त्यावेळेस तुम्ही ही टाकून द्या भिजत छान, आणि आपले कामं वगैरे होईस्तोवर हे डाळ चांगली भिजते। आता मी त्याला एका कपड्यामध्ये काढून घेणार आहे। ते बेसिनवर सुद्धा मी काढली असती, पण तिथे थोडी जागा कमी आहे, त्यामुळे मी इकडे तुम्हाला हॉलमध्ये दाखवत आहे। तर डाळ चांगली भिजून झालेली आहे, तिला एका जे आहे ना कपड्यामध्ये टाकलेली आहे। खाली कोपर ठेवलेला आहे, त्यामुळे ते पाणी खाली निस्तरून राहिलेलं आहे। आता याला छान असं वरती पकडायचं, गुंडाळून पाणी थोडं झरू द्यायचं, आणि किंचित असं 2 मिनटं किंवा 3 मिनटं तरी याला बाहेर ठेवू शकता थोडा वेळ। बिलकुल वाळवायची नाही आहे तिला, थोडंसं 2-3 मिनिट पाणी फक्त त्याचं सुकून गेलं पाहिजे, बस थोडंसं। किंवा जर तुम्ही घरामध्ये ठेवत असाल तर 5 मिनटं तरी तिला अशी मोकळी करून ठेवा। बघू शकता डाळ चांगली आता मोकळी अशी झालेली आहे। तिला त्याच्यासाठी जे आहे ना आपण 1 वाटी लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत। तर म्हणून म्हणाल तुम्ही की आता लसण महाग झालं आहे, तसं नाही, पण हे वर्षभर टिकवावं लागते, त्यामुळे लसण टाका तुम्ही, छान लागतात वड्या। थोडं कमी टाकलं तरी चालेल, मला आवडते म्हणून मी थोडं जास्त घेतलेलं आहे। आता छान हे मिक्सरला फिरवून घेतलं। तुम्ही डायरेक्टली डाळीमध्ये सुद्धा टाकू शकता, पण कसं आहे की डाळ जे आहे मिक्सरला फिरवतो, कधी बारीक होतात कळ्या, कधी नाही होत। त्यामुळे मिक्सरला पहिले मी जे लसूणच्या पाकळ्या ज्या आहेत त्या फिरवून घेतलेल्या आहे। पहिले कसं पाट्यावर वाटायच्या डाळी, तर ते लसूण ठेचल्या नाही जायचं, तर लसूण तिथे ठेचल्या जात होतं, तर त्याच्यामुळे आपण मिक्सरमध्ये करतो म्हणून पहिले मिक्सरला ते लसूण मी फिरवून घ्यायचं। आता थोडे बॅचेस जे आहे ना मी ह्या सगळं मिक्स केलेलं आहे, लसूण वगैरे त्या डाळीमध्ये सगळं हे जे आहे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। थोडंच फिरवणार आहे। पाणी बिलकुल टाकायचं नाही, पाण्याची गरजच पडत नाही, एकदम सुकवायची नाही डाळ। तर बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे। पाण्याचा मी 1 थेंबही यामध्ये वापरलेला नाही आहे। बघू शकता, आता तुम्हाला टाकून दाखवते। छान अशा वड्या पाळल्या जातात, बघू शकता, छोट्या, तुम्हाला जसा साईज पाहिजे, पण मी तर म्हणेल की छोट्याच टाका, वाळल्या छान जातात। आणि एकदम जाड टाकल्या की कधी ऊन नसली किंवा कधी वातावरणात चेंजेस राहतात, तर काय होते की फसफसल्यासारख्या होतात, मग त्या चांगल्या लागत नाही, त्यामुळे छोट्याच टाका बारीक। तुम्ही अशा परड्यावर डायरेक्टली न टाकता पॉलिथिन त्याच्यावर ठेवून सुद्धा डाळ टाकून झालेली होती, अशा सुटसुटीत टाकायच्या। बघू शकता छोट्या टाकायच्या आहेत। तर थोडं मेहनती काम आहे, पण टेस्टीही तेवढ्याच लागतात, आणि
छान लागतात, मला आवडते ही भाजी। थोडं हे भाजी करताना टोमॅटो जे आहे ना, नॉर्मली जे भाजीला टाकतो त्यापेक्षा थोडा छोटा एखादा टमाटर जास्त टाकायचा, छान लागते। कढीपत्ता टाकायचा भाजी करताना, जबरदस्त फोडणी बसते। आणि ती पण मी भाजी तुम्हाला दाखवणार आहे, कारण की मी शूट करून ठेवलेली आहे। तर वड्या बघू शकता पूर्ण तयार झालेल्या आहे। आता ह्या उन्हामध्ये छान अशा सुकवायच्या, 7 ते 8 तास चांगल्या सुकवून घ्यायच्या। बघू शकता 7 ते 8 तासानंतर किंवा त्या दिवशी वेळ झाला असेल किंवा सुकल्या नसेल तर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या सुकवून घ्या आणि नंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही जे आहे ना वड्या अशा काढून घ्या। आता हे परड्यावर जे आहे ना तुम्ही डायरेक्टली न टाकता त्याच्यावर पॉलिथिन ठेवून तुम्ही सुद्धा त्यावर वड्या टाकू शकतात, पण मला आवडत नाही पॉलिथिनवर टाकलेल्या, त्यामुळे मी अशाच टाकते। कारण की या परड्यावर टाकलेल्या कशा आहे त्याला खालून सुद्धा गरमावट मिळते, ऊब मिळते आणि वरून सुद्धा, त्यामुळे त्या छान सुकल्या जातात, वास येत नाही। त्यामुळे मी अशाच टाकत असते। थोडा त्रास होतो काढायला किंवा परडं वगैरे धुवायला, पण अशाच करते मी। त्यामुळे वड्याच्या आहे ना वर्षभर टिकतात, वास येत नाही, काही नाही। आणि मस्तपैकी अशा वड्या तयार करून झालेल्या आहेत। याला छान 2 ते 3 तरी ऊन चांगले द्यायची कडकडीत आणि मस्त पॅकबंद डब्यामध्ये ठेवायच्या, जेव्हा लागलं तेव्हा काढायच्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।